इयोब अध्याय 29। इयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला, पूर्वीचे मास मला प्राप्त होते, पूर्वीच्या सारखे माझे दिवस असते तर किती बरे होते। त्या दिवसात देव माझे रक्षण करीत असे, त्याचा दीप माझ्या शिरावर प्रकाशत असे व त्याच्या तेजाने मी अंधकारात चालत असे। त्या काळी मी भर उमेदीत होतो, देवाचा समागम मला माझ्या डेऱ्यात घडे। सर्व समर्थ त्या काळी माझ्या सन्निध असे, माझी मुले बाळे मज सभोवती असत। दह्या लोण्यात माझी पावले भिजत, खडकातून तेलाचे प्रवाह मजसाठी निघत। मी नगराच्या वेशी नजीक जाऊन चौकात माझे आसन मांडी, तेव्हा तरुण मला पाहून लपत, वृद्ध उठून उभे राहत। सरदार बोलावयाचे थांबत व तोंडावर हात ठेवीत। अमीर उमराव स्तब्ध राहत, त्यांची जीभ त्यांच्या टाळूस चिकटून राही। कोणाच्या कानी माझे वर्तमान गेले असता तो मला धन्य म्हणे, कोणाच्या दृष्टीस मी पडलो असता तो मजविषयी ग्वाही देई। कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित यांचा मी उद्धार करी। नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई। विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गावयाला लावी। धर्म माझे पांघरून होई आणि तो मला आच्छादून टाकी। माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे। मी आंधळ्यास नेत्र होई, लंगड्यास पाय होई। मी लाचारांचा पिता असे, अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेई। मी दुष्टाचे दात पाडी, त्याच्या दातातून शिकार सोडवी। तेव्हा मी म्हणे की माझ्या घरकुलातच राहून मला मरण येईल व माझे दिवस वाळूच्या कणांप्रमाणे बहुगुणित होतील। माझे मूळ पाण्याजवळ पसरेल, माझ्या फांदीवर रात्रभर दहीवर राहील। माझे वैभव जशाचे तसेच टवटवीत राहील। माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील। लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत, माझा निर्णय ऐकण्यास ते स्तब्ध राहत। माझे बोलणे संपल्यावर ते पुन्हा बोलत नसत। माझे भाषण त्यांना पर्जन्यवृष्टीसारखे होई। लोक माझ्या बोलण्याची पावसाप्रमाणे वाट पाहत, जसे काय अखेरच्या पावसासाठी तोंड पसरून ते अपेक्षा करीत। ते निराश झाले असता मी त्याचकडे हास्यवदन करून पाही, त्यांच्याने माझी मुद्रा उतरवत नसे। मी त्यांचा मार्गदर्शक होई व त्यांच्यामध्ये अग्रस्थानी बसे। सैन्यात जसा राजा, शोकग्रस्तात जसा समाधान करणारा, तसा मी त्यांच्यामध्ये असे।